वाटतं साहेबांनी यावेळेला खूप चांगला डिसिजन घेतला. कार्यकर्ते मला वाटतं दुःखी असतील साहेबांना भेटता येत नाही म्हणून, पण आम्ही अमितच्या वाढदिवसाला बघितलं की सकाळी 11 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत बिचारे सगळे उन्हात उभे होते. बायकांचे खरं तर हाल होतात वॉशरूमपासून सगळे. तुम्ही कितीही त्यांना खायला प्यायला ठेवलं तरी भयंकर उन्हाळा आहे. सो आम्ही यावर्षी मी पण डिसिजन घेतला आणि साहेबांनी पण घेतला की इकडे येऊन सगळ्यांचे हाल होण्यापेक्षा तुम्ही तुमच्या विभागात कुठचाही चांगला उपक्रम घ्या. जसं झाडं लावणं असेल, आता अविनाश पांचाळनी चेंबूरमध्ये घरघंट्या वाटल्या, लोकोपयोगी कार्यक्रम घ्या. मग त्यात ब्लड डोनेशन कॅम्प असू शकतो. असे कार्यक्रम तुमच्या विभागात घ्या, म्हणजे तुम्हाला आम्हाला जे शुभेच्छा द्यायच्या ते आमच्यापर्यंत पोहोचतील. तर अविनाश पांचाळनी खूप चांगला कार्यक्रम काल घेतला होता. 400-500 बायकांनी पार्टिसिपेट केलं होतं. लकी ड्रॉमध्ये 100 बायकांना घरघंट्या दिल्यात आणि ज्यांना मिळालं नाही त्यांना मला असं वाटतं टिफिन दिले. त्यांना टिफिन मिळाले, म्हणजे प्रत्येकाला काही ना काहीतरी छोटीशी भेटवस्तू मिळाली. हो, ते मी बोलले वेगवेगळे उपक्रम लाभले. मला एक त्याचा व्हिडिओ आला होता. लोकांनी सांगितलं त्यांचा वाढदिवस दररोज साजरा करा. म्हणजे लोकांचे किती हाल होत आहेत ते तुम्ही बघा की पेट्रोल 100च्या वरती गेलं. ज्या इश्यूसाठी BJP रस्त्यावर येऊन आंदोलन करत होती 12 वर्षापूर्वी, त्याच्याबद्दल कोणी चक्कार शब्द बोलायला तयार नाही आहे. मला तर आता एक नवीन तुम्हाला सांगायचं आहे की माझ्याकडे काल आमचे एक दादाचे ज्वेलर आले होते शुभेच्छा द्यायला. कोकणात राहतो, मराठी आहे. त्यांनी सांगितलं चिपी एअरपोर्ट बंद झालं आहे, तुम्ही कोणीच याच्यावर आवाज उठवत नाही चॅनलवाले, काय करताय तुम्ही सगळे? एवढे कोटी आणि आपल्या सगळ्यांच्या टॅक्सचे पैसे खर्च करून 12 वर्ष मी आता काढायला सांगितलं की 2012 पासून मोदी साहेब आल्यापासून किती नवीन एअरपोर्ट झाले आणि त्यातले किती बंद झाले. एक एअरपोर्ट बांधायचं असेल तर साधारण, मला एवढं नॉलेज नाही पण तुम्ही सांगा, 40 ते 50 हजार कोटी खर्च येतो जमिनीपासून. आता इथे नवी मुंबईला एअरपोर्ट झालाय, आता परत पुरंदरला एअरपोर्ट करतायत, पुण्याला एअरपोर्ट आहे. एवढी हवाई दळणवळण कुठे चालू आहे? म्हणजे एअरपोर्ट 50,000 कोटी खर्च करून बांधायचे, 1-2 विमानं उतरवायचे आणि बंद करायचे. बरं, तो मला सांगतोय की आम्ही चिप्पीचा एअरपोर्ट सगळी विमानं फुल जात आहेत. म्हणजे असं नाही की तिथे विमानं जात नाहीत किंवा रिकामी जात आहेत, पण तरी सुद्धा बांधला बंद केला कारण गोव्याचं टुरिझमचे लोक कमी झाले. मग तुम्ही बांधताय कशाला? हे पैसे आपले आहेत सगळ्यांचे. ह्याच्याबद्दल तुम्ही पण माहिती काढून आवाज उठवला पाहिजे की तुमची जबाबदारी आहे की सरकार आपले पैसे कुठे खर्च करतंय चुकीचे. आता पुरंदरचे शेतकरी विरोध करतायत, ते साहेबांना येऊन भेटणार आहेत. त्यांची कसती जमीन आहे जिथे शेती होतीये, जिथे सगळ्यांनी भात लावलाय, वेगवेगळं धान्य लावलंय, आणि ती जमीन तुम्ही जबरदस्तीने विकत घेताय. त्यांना द्यायची नाहीये, त्यांना नोटिसा पाठवल्यात. त्यांनी हरित लवादाकडे ऍप्लिकेशन केलंय. हरित लवाद काय सगळंच त्यांच्या हातात आहे ना. आता सुप्रीम कोर्टापासून खालपर्यंत सगळंच त्यांच्या हातात आहे. तुम्ही कुठेही जा, तुम्हाला कुठेही न्याय मिळत नाहीये. सो त्यासोबत वृक्ष वाटप देखील मोठ्या प्रमाणावरती झालं. तर दुसऱ्या बाजूला मुंबईमध्ये वृक्षतोड देखील मोठ्या प्रमाणावरती होत आहे. तर काल साहेबांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष वाटप मोठ्या प्रमाणावरती झालंय. पण कसं आहे माहिती आहे ना, ही झाडं वाढायला 100 वर्ष लागतात. आम्ही लावू झाडं, पण तुम्ही जी झाडं तोडताय ती 100-200 वर्ष जुनी आहेत. तुम्ही शिवाजी पार्कची झाडं बघा, त्याचे एवढे बुंदे आहेत. तुम्हाला जो सगळ्यांना, आम्हाला आणि त्यांना पण, जो सगळ्यांना ऑक्सिजन लागतो ना, तो त्या झाडाकडनं येतो. आता हे जे आपण हुश करतोय ना, हे त्या झाडांमुळे उन्हाळा वाढलाय, पावसाळा डिले झालाय, खाली पाण्याची लेवल एकदम तळाला गेली आहे, कोणाला काही पडलेली नाही आहे. आम्हाला आमचे पैसे घ्यायचेत, जायचे. मुलं सगळी फॉरेनला जाऊन सेटल झालेली आहेत. तुम्ही मारा इकडे सगळे. पेट्रोलचा विषय मांडला, एअरपोर्टचा विषय मांडला, सरकार काय करतं सगळं? सरकार ऑपरेशन टायगरमध्ये व्यस्त असं वाटतं का? त्यांना तेवढंच करायचं आहे. दुसरे पक्ष फोडायचे त्यापेक्षा तुम्ही तुमची मुलं मोठी करा ना. दुसऱ्यांची मुलं चोरण्यापेक्षा भारतीय जनता पक्ष, RSS, विश्व हिंदू परिषद ह्याच्यात काम करणारी खूप चांगली मुलं आहेत. होती कुठे ती आता? त्यांनी काय फक्त 17च्याच उचलायचे का दुसऱ्यांच्या आत्तापर्यंत? तिथे ममता बॅनर्जीचा पक्ष फोडला, इथे उद्धवचा फोडला, शरद पवार साहेबांचा फोडला. त्याच्यापेक्षा तुम्ही आता, आम्ही कसं, आम्ही पक्ष फोडला ना, आम्ही आमची नवीन मुलं निर्माण करतो. अरे तुम्ही तेवढं तर दाखवा. करा, चांगली मुलं खूप असतात काम करणारी, त्यांना मोठं करा तुम्ही. उद्धव ठाकरेंचे 5 खासदार बैठकीला नव्हते, 9 पैकी. कसं असतं, प्रत्येकाला, कोणी मराठवाड्यात असतो, प्रत्येकाला घरी कार्यक्रम असतात, प्रत्येकाच्या घरी काहीतरी असू शकतं. 5 खासदार नव्हते म्हणजे काय ते गेले असं नाही, आणि हजर असलेले जातीत जाणार असं पण नाही. मग मला खूप अनुभव आहे. माझ्या पक्षातले लोक जाणार असताना मी समजा फोन केला, वहिनी नाही इकडेच आहे मी, असं म्हणून दुसऱ्या मिनिटाला चॅनलवर असतो. कळलं का? तुम्ही पाहता की मोठे मोठे पक्ष फोडले जात आहेत. परत होते, मला काही पाहायचं नाहीये. मला असं म्हणणं आहे की तुम्ही एवढे शक्तिशाली 12 वर्ष सत्तेत आहात ना,
तुम्ही तुमचे कार्यकर्ते, आमदार, खासदार तुम्ही निर्माण करा, तेवढी तर दाखवा. भारताची वाट लावली आहे, भारताच्या इकॉनॉमीची वाट लावली आहे, महागाईची वाट लावली आहे. निदान तुमच्या पक्षाचे कार्यकर्त्यांना तरी मोठं करा. तुम्ही तिसऱ्या एअरपोर्टचा उल्लेख केला, चिपी विमानतळाचा, पण मुंबई एअरपोर्ट आहे, नवी मुंबई एअरपोर्ट आहे, तिसरं एअरपोर्ट देखील मुंबईच्या आजूबाजूला बनतं. पुरंदर मी बोलली आता, तुम्ही ऐकलं नाही. पालघरला वाढवण अहो, मी बंदराची बोलली ना, हे परत हा मोठा स्कॅम आहे. आपल्या टॅक्सपेअरच्या पैशातनं एक एअरपोर्ट बांधायचं म्हणजे 40 ते 50,000 कोटी रुपये खर्च होतो आणि तो बांधला की तो किती चालतोय, किती चालायला हवाय, किती एअरपोर्ट बंद झालेत. आत्ताच तुम्ही यायच्या आधी मला माहिती नव्हतं तुमचे चॅनल्स आहेत म्हणून, मी आत्ताच विचारायला सांगितलं की 2012ला मोदी सरकार आल्यापासून किती नवीन एअरपोर्ट बांधली. मला तर कोणती सांगितलं UP बिहारची पण 7 एअरपोर्टपैकी 5 बंद आहेत. अरे 5 बंद आहेत म्हणजे 50,000 कोटी आपले पैसे आहेत, हे त्यांनी नाही कमावले, तुमच्या माझ्या टॅक्समधनं पैसे गेलेले आहेत हे. आणि मग असं करतात आणि मग इथे पेट्रोल वाढव, कांदा वाढव, बटाटा वाढव, शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही, शेतकरी आत्महत्या करतोय, म्हणजे गरिबांना पैसे मिळत नाहीत आणि ह्यांचे तुंबड्या भरतायत.